ख्रिसमस वॅकेशनमध्ये माहेरी गेले होते. 8 ते 10 दिवस कसे भरभर निघून गेले ना, काहीच कळालं नाही. माहेरी येतानाची जितकी जास्त ओढ असते ना, तितकीच किंवा त्याहून जास्त परत जाताना पावलं जड होतात. माहेरी आता माझं असंही जास्त येणं होत नाही, कारण की ओवीची स्कूल असते, त्यामुळे तिच्या सुट्ट्या बघूनच मला यावं लागतं. त्यामुळे वर्षातनं एकदाच माझं माहेरी येणं होतं. आणि कसं आहे ना, म्हणजे रोज फोनवर बोलणं जरी होत असलं, तरी प्रत्यक्ष भेट मात्र आपली लवकर होणार नाही हे माहीत असतं. त्यामुळे इमोशनल व्हायला होतंच. आणि प्रत्येक मुलीला आपल्या माहेरून आपल्या परत घरी जाताना पावलंही जड होतातच, डोळ्यात आपोआपच अश्रू हे येतातच. असो, सकाळची आमची लवकरची म्हणजे 9:45ची ट्रेन होती, पण घरातून आम्ही जरा लवकरच निघालो होतो, कारण ट्रॅफिक लागू शकतं म्हणून डायरेक्ट रिक्षा करून आम्ही निघालो होतो. आणि भाऊसुद्धा आला होता आम्हाला स्टेशनला पोहोचवून द्यायला. सो वेळेवर आम्ही स्टेशनला पोहोचलो आणि आमची ट्रेनसुद्धा ऑन टाईम होती. त्यामुळे हा प्रवास सुरू झाला आणि हा प्रवास ना 10 ते 12 तासांचा असा इतका कंटाळा आला होता. आणि काय माहिती का, खूप लांबचा म्हणजे खूप जास्त कंटाळवाणा जाताना म्हणजे घरी इकडे येतानाचा प्रवास ना खूप जास्त कंटाळवाणा झाला ह्या वेळेला. आणि ही ओवी माझी अजिबात प्रवासात ती मला कधीच त्रास देत नाही, म्हणजे लहानपणापासून तिने मला कधीच सतावलेलं नाही आहे, पण त्या उलट माझा अध्याय आहे. स्टेशनला रात्री 8:45ला पोचलो आणि बऱ्यापैकी स्टेशनवर ही गर्दी होती. ओवीचे पप्पा गाडी आणायला गेले होते, ते आले आणि नंतर आम्ही घराकडे निघालो. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.